आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। गव्हाणी फाटा येथे चिंदीपीर उर्फ गुलाबशाह बाबा दर्ग्याचा उरूस भक्तिमय वातावरणात संपन्न। निपाणी जवळील गव्हाणी फाटा नजीक प्रसिद्ध चिंदीपीर उर्फ गुलाबशाह बाबा दर्गा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 दिवसीय उरूस उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। हिंदू सण गुढीपाडवा झाल्यानंतर 5व्या दिवशी हा उरूस साजरा करण्याची परंपरा असून या उत्सवाने पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकात्मतेचं सुंदर दर्शन घडवलं। मुस्लिम समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली। सोमवारी दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता विधीपूर्वक अभिषेक व गंध कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। त्यानंतर मंगळवारी दिनांक 24 मार्च रोजी मुख्य उरूस उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या संपूर्ण उरूस दरम्यान धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक सलोखा व एकात्मतेचं दर्शन घडलं। माझं नाव नूर अब्दुल मुल्ला, मी राहणार निपाणीला आणि रहिवाशी आहे निपाणीचे। परंतु आम्ही ह्या गव्हाणी फाट्याजवळ जे हजरत चिंदीपीर गुलाबशाह बाबा दर्गा जे देवस्थान आहे, गेली 50 ते 60 वर्ष झालं इथं विराजमान आहे आणि आम्ही त्यांचे खादिम आहे। खादिम म्हणजे मुजावर। ह्या दर्गेचा उरूस गुढीपाडवा जे हिंदूचा सण असतो गुढीपाडवा, त्या सणाच्या 5व्या दिवशी ह्याचा संदल केला जातो। संदल म्हणजे या देवाचा अभिषेक केला जातो। अभिषेक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या देवाचा उरूस असतो आणि उरसानिमित्त आम्ही म्हणजे उरसा दिवशी या गव्हाणी गावचे जे पाटील आहेत त्या पाटलांचा मानाचा गलीफ या देवस्थानाला चढतो। वाजंत्री जातात, त्यांच्या घरी गलीफ घेऊन मुजावर जातात आणि त्यांच्या घरातून काय नैवेद्य वगैरे गावची काय नैवेद्य वगैरे असते ते नैवेद्य घेऊन आम्ही वाजत इथंपर्यंत येतो आणि इथं येऊन बाबांना गलीफ घालतो। याचा मुजावरांचा मान असतो। तर मुजावराच्या घरातून अभिषेकचा पूर्ण जे आहे सामग्री ती पूर्ण सामग्री येते आणि त्या दिवशी मुजावराकडून अभिषेक केला जातो व समस्त मुस्लिम जे मान्यवर आहेत, जे या देवस्थानाला आपलं दैवत मानतात, अल्लाच्या कर्माने जे यांच्या वली आहेत त्या वलींना धरून जे दैवत मानतात त्यांच्या मनोकामना पूर्ण आहे, जे म्हणजे श्रद्धा धरून येतात ते सगळ्यांच्याकडून हा अभिषेक केला जातो आणि उत्साहपूर्वक अभिषेक केला जातो। एन न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।